नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक क्लर्क, बॉम्बे हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2025 पदाचे नाव लिपिक क्लर्क. तर यासाठी आपण पेपर सॉल्विंग जे केलेलं आहे सराव पेपरचं त्याचं विश्लेषण बघणार आहोत. मराठी लँग्वेजचे पहिले प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अंतरात्मा. हा शब्द नीट बघून घ्या कसा लिहायचा ते. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दातील अचूक शब्द निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, परिस्थिती. हाही शब्द कसा लिहायचा ते विचारा, कारण की याच्यावर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आलेले आहेत प्रत्येक परीक्षेत. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते. ऑप्शन ए किशोर कदम, ऑप्शन बी प्र के अत्रे, ऑप्शन सी किशोर नागावणकर, ऑप्शन डी किशोर नांदलकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, किशोर कदम. प्रश्न क्रमांक 4, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए केवल वाक्य, ऑप्शन बी मिश्र वाक्य, ऑप्शन सी संयुक्त वाक्य, ऑप्शन डी उदारार्थी वाक्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, उदारार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 5, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. ऑप्शन ए पोवळे, ऑप्शन बी पोवळे, ऑप्शन सी ओवळे, ऑप्शन डी आवळे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ओवळे. प्रश्न क्रमांक 6, हात टेकणे म्हणजे ऑप्शन ए नमस्कार करणे, ऑप्शन बी मदत करणे, ऑप्शन सी नाईलाजामुळे माघार घेणे, ऑप्शन डी धीर सुटणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नाईलाजामुळे माघार घेणे. प्रश्न क्रमांक 7, सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. ऑप्शन ए स्वर संधी, ऑप्शन बी विसर्ग संधी, ऑप्शन सी जोड संधी, ऑप्शन डी व्यंजन संधी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 8, मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन ए मूर्खासारखे बोलणे, ऑप्शन बी मोत्यांचा माळा करणे, ऑप्शन सी पांढरी फुले पाहणे, ऑप्शन डी मुक्तपणे फिरणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मूर्खासारखे बोलणे. प्रश्न क्रमांक 9, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ऑप्शन ए तो, ऑप्शन बी मोठ्याने, ऑप्शन सी गातो, ऑप्शन डी मोठ्याने गातो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मोठ्याने. हा जो सेंटेन्स आहे ना, याच्यावर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आलेले आहेत. हमखास हा क्वेश्चन नीट करून जावा. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी हे विशेष नाम नाही. ऑप्शन ए नदी, ऑप्शन बी कुसुम, ऑप्शन सी लता, ऑप्शन डी रजनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नदी. आता आपण जी के क्वेश्चन्स म्हणजेच की जनरल नॉलेजचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे. ऑप्शन ए 16, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 15. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 19. प्रश्न क्रमांक 32, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी कोयना, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी भीमा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कोयना. प्रश्न क्रमांक 33, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी प्ल्युटो, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी शनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मंगळ. प्रश्न क्रमांक 34, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे. ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी कझाकस्तान, ऑप्शन डी चीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, युक्रेन. प्रश्न क्रमांक 35, भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी पुणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पुणे. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी मुंबई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नागपूर. प्रश्न क्रमांक 37, 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. ऑप्शन ए विजय भटकर, ऑप्शन बी आशा भोसले, ऑप्शन सी राम सुतार, ऑप्शन डी PL देशपांडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राम सुतार. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही. प्रश्न क्रमांक ऑप्शन ए पुरंदर, ऑप्शन बी साल्हेर, ऑप्शन सी लोहगड, ऑप्शन डी शिवनेरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पुरंदर. प्रश्न क्रमांक 39, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला. ऑप्शन ए 1982, ऑप्शन बी 1987, ऑप्शन सी 1992, ऑप्शन डी 1997. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1987.
प्रश्न क्रमांक 40, कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी दक्षिण कोरिया, ऑप्शन सी हाँगकाँग, ऑप्शन डी जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आणि डी, हाँगकाँग आणि जपान. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लर्कसाठी जे काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहे. GK, करंट अफेअर्स आणि मराठी या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओज घेतो. व्हिडिओ अवश्य बघा. 26 एप्रिलला जो पेपर होणार आहे बॉम्बे हायकोर्ट पिऊन आणि क्लर्कसाठी, त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.